हाय हॅलो नमस्कार. मी प्रतिमा परिमॉममध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे. तर आज आहे रविवार, सुट्टी आहे आणि आता वाजलेले आहेत 5. हवा तर खूप छान सुटली आहे बाहेर. आणि चला आता भूक पण खूप लागली. साहेबांना वडापाव खाण्याची इच्छा झाली आज आणि मी घरच्या घरी वडापाव बनवणार आहे. वडापावची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. नवीन कोण असाल चॅनेलवर, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. चला आता मी तुम्हाला पूर्ण रेसिपी वडापावची दाखवते. बाहेरचा वडापावच खाऊ वाटत नाही, घरातलंच छान लागतो. चला आता मी मस्त रेसिपीला सुरुवात करते. तर आता कुकरमध्ये बटाटे टाकते उकडायला. बाकीचे छोटे छोटे बटाटे आहेत माझ्याकडे. चला आता बटाटे उकडून घेते. 5 ते 10 मिनिटामध्ये बटाटे छान उकडलेले आहेत. कुकर पण थंड झालाय. आता कुकर ओपन करून बघते म्हणजे बटाटे पूर्णपणे छान शिजलेत की नाही. नाहीतर मग वडापाव करताना काय होतं, नुसते बटाटे बटाटे बाजूला येतात आणि चटणी बाजूला जाते. तर बटाट्याच्या चटणीसाठी तर कढीपत्ता घेतलाय, आलं लसूण आणि हिरवी मिरची घेतली आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही जिरं ओवा हे सुद्धा तुम्ही वाटू शकता, पण मी काय जिरं ओवा ह्याच्यामध्ये वाटत नाही. नंतर लागलंच तर वरून वापरते. तर आता बेसनपीठ घेते. 4 पळी बेसनपीठ घेतले, छोटीच पळी माझी. त्याच पळीने 1 चमचा मी धना पावडर घेतली आहे, सोडा घेतला आहे थोडासा, मीठ टाकले चवीनुसार आणि एकदम कडकडीत गरम तेल ह्यामध्ये घातले म्हणजे वडे जे आहेत ते एकदम कुरकुरीत आणि खरपूस होतात. लागेल तसं पाणी टाकून हे छानपैकी असं बॅटर करून घेतले. अशा कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला बॅटर करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर बटाटे थंड झाले होते, बटाटे कापून घेतलेत. आज मला साहेबांची खूप मदत झाली आहे. साहेबांनी वडापाव करताना म्हणजे वेगळे काही पदार्थ करायचं म्हटलं ना, जे चिरण्याचे काही कामं असतात तर मला थोडीफार मदत करू लागतात. त्यांनी आज खूप मदत केली आहे माझी वडापाव करताना. तर क्रेडिट तर त्यांनाच जाणार आहे, पण ते ब्लॉगमध्ये येत नाहीत. करू लागतात सगळं. तर आता चटणी मी बटाट्याची बनवून घेतली आहे. सगळं कांदा आणि बाकीचं जे काही मी मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलं होतं हे सगळं परतून घेतलं आणि त्याच्यानंतर बटाटा टाकून छान अशी चटणी करून घेतली. तेल पण इथं छान गरम झाले. तेल गरम झाल्यानंतर इथं लगेच वडे बनवून घेते. वडे बनवून झाले की लगेच ते तेलामध्ये मी गरम गरम फ्राय करणार आहे. कारण ना साहेबांनाच खूप इच्छा झाली होती आज वडापाव खाण्याची आणि त्यांना बाहेरचा वडापाव आवडत नाही, माझ्या हातचाच वडापाव आवडतो. म्हणून मग म्हटले की घरी बनवते का, मग घरी बनवायला स्टार्ट केलं. तर किचन क्लिनिंग पण करायचं आहे मला, पण त्याला काही योगच येत नाही आहे. बघूया कधी करते. पण गुढीपाडव्याच्या अगोदर हे करणार आहे, हे नक्की आहे. तर आता छानपैकी आता हे बॅटरमध्ये मी डिप केले आणि आता तळायला तेलामध्ये सोडून देते. तेल छान गरम झाल्याशिवाय वडा सोडायचा नाही, नाहीतर मग बाहेर गाड्यावर मिळतात ना तशा प्रकारे वडे होत नाही. त्याच्यामुळे तेलाचं तापमान पण व्यवस्थित ठेवायचं. पहिल्यांदा गॅस फास्ट ठेवायचा आणि वडे टाकल्यानंतर गॅस लो करायचा, म्हणजे वडे पण छान भाजले जातात आणि दोन्ही साईडने एकसारखे भाजले जातात, क्रिस्पी होतात, सेम टू सेम बाहेरच्या सारखेच लागतात. तर छान असे वडे तळून रेडी आहेत. आणि जी बाहेर चटणीसुद्धा मिळते ना, जी लाल चटणी लहान मुलांना स्पेशली खूप आवडते, तर ती चटणी मी पण बनवलेली आहे आणि त्याची रेसिपी जर तुम्हाला बघायची असेल ना तर नक्की मला कमेंट करा. मी तुम्हाला ते चटणीची रेसिपीसुद्धा देईल. तुम्हाला जर माहीत नसेल तर खूप छान आणि मस्त लागते. बाहेरच्यापेक्षासुद्धा घरी बनवलेली खूप छान लागते. तर छान असे वडे तळून झालेले आहेत. तर मी आता तुम्हाला दाखवते. बघू शकताय तुम्ही किती भारी आणि मस्त क्रिस्पी भाजला गेला आहे. साहेबांना खूप इच्छा झाली होती खाण्याची, त्याच्यामुळे मग बनवते असं मी घरी. घरच्या घरी मंचुरियन असू द्या, वडापाव असू द्या, कोणतेही पदार्थ असू द्या, पिझ्झा, पास्ता, पास्ता रेसिपी, व्हाईट पास्ता रेसिपीसुद्धा शेअर करायची मला तुमच्यासोबत. तर आता सध्या तर वडे छान छान तळून झालेले आहेत आणि चटणी पण बघू शकताय, चटणीसुद्धा रेडी आहे. आणि असे काहीसे वडे दिसत आहेत. छानपैकी मी त्याला गार्निशिंग केलं आहे, प्रेझेंटेशन केलं आहे छान मी, मला जसं जमतं आहे तसं. आणि मस्त वास येत होता. तर आता परीला खायला देते आणि तिचे रिॲक्शन आपण ऐकूया, कारण तिची रिॲक्शन तर नेहमीच भारी असते. मला म्हणते, मम्मी तू लय भारी, तुझ्या हाताला खूप छान चव आहे. तर आत्ताच परीने ना ही ॲक्रेलिक कलर आणि बॉटलला छान डिझाईन केली आहे. तुम्ही बघू शकताय घरच्या घरी, मस्त आहे. या प्रिंटला काय म्हणतात परी? बो प्रिंट. तिथं पण केली आहे एक फ्लावर, तिकडं आहे ती ठेवलेली एक फ्लावर प्रिंट आहे. छान केले, मस्त आहे.
बापरे! आज सकाळी तर एवढी जाम हालत झाली ना, सकाळी शूट करायचं लक्षातच नाही माझ्या. सगळ्या पूर्ण किचनमध्ये पाणी झालं होतं. कारण बेसिंगमध्ये पूर्ण बेसिंग हे गच्च भरलं होतं. इथं बघू शकता तुम्ही हे पूर्ण भरलं होतं. कारण हे झालं होतं लीक झालं होतं आणि खालून पाईप पण तुटला त्याचा. त्यामुळे सगळं खरकटं घरामध्ये, सगळं घरामध्ये आणि लय विचित्र झालं होतं घरामध्ये सगळं. मग ते सगळं आवरलं. मग मी शूट घेत बसलेच नाही. म्हणलं आता नको शूट घ्यायला. मला त्यात जवळ-जवळ 1-1.5 तास गेला सगळं क्लीन करण्यात. आणि मग त्यानंतर मग किचनच काढलं मग मी क्लीन करायला. मग किचन पण जास्तीत जास्त करून सगळं क्लीन केलं. सगळीकडच्या जाळ्या, सगळीकडचं कडे, कोपरे सगळं व्यवस्थित करून ठेवलं. आणि बेसिंगचे पाईप पण बदललेत आम्ही. तुम्हाला दाखवते. हे बघू शकताय. नवीन पाईप टाकलेत. तर थोडी थोडी अजून राहिली आहे क्लिनिंग करायची. बाथरूम आणि टॉयलेट तेवढं जरा हे टाकून करायचं क्लीन आम्हाला. काय म्हणतात त्याला? ॲसिड टाकून थोडंसं क्लीन करणार आहे. तर माझा अवतार बघू शकताय कारण माझं सध्या काम चालू आहे म्हणून मग मी चेहऱ्याकडं आणि केसांकडं माझं लक्षच नाही आहे. खूप खराब झालेत. पण असो काम करताना सारखं-सारखं आरशामध्ये बघायला किंवा मला माझं आवरायला नाही आवडत. चला आता आवरून घेते. पहिले तर आहे ना इन्व्हर्टरमध्ये पाणी टाकायचे. पाणी संपून गेले. ते दाखवते कसं टाकतात. साहेबांनी आज कामावरून स्पेशली सुट्टी काढली होती कारण त्यांना बाहेर जरा जायचं होतं. ॲग्रीमेंटचं थोडंसं काम होतं त्याच्यामुळे मग ते बाहेर गेले होते दुपारपर्यंत तिकडं रावेत साईडला. नंतर घरी आले आणि आल्यानंतर येताना हे इन्व्हर्टरला जे पाणी लागतं ना ते पाणी पण येताना घेऊन आले होते. तर ते पाणी कमी झालं होतं म्हणून मग इन्व्हर्टरमध्ये हे पाणी ओतावं लागतं म्हणजे छान व्यवस्थित चालतो. त्यामुळे ते पाणी ओतून घेत आहेत आणि इन्व्हर्टरसुद्धा खराब झाला होता म्हणून मग ते सगळं क्लीन करावं लागतं. तसं तर मी जेव्हा झाडू वगैरे मारत असते ना त्यावेळेस सगळा क्लीन करते. पण आता बरेच दिवस झाले क्लीन काही केला नव्हता. बाहेर गॅलरीत आहे ना धूळ जास्त येते त्यामुळे त्याच्यावर धूळ पडते. मग गॅलरीसुद्धा लगेच धुवून घेतली मी आणि वॉशिंग मशीनच्या मागेसुद्धा खूप अशी धूळ साठली होती. वॉशिंग मशीनच्या मागे जास्त धुत नाही कारण तिथे एक स्विच आहे मशीनचा म्हणून जास्त पाणी नाही तिथं जाऊ देत. तर आज सगळंच क्लीन करायला काढलं होतं. त्याच्यानंतर मग मी जी आपल्या ज्या विंडोज आहेत ना त्यासुद्धा मी क्लीन करायला घेतल्या. स्प्रेनी सगळ्या विंडोज स्प्रे करून घेतल्या म्हणजे जी धूळ असते ना ती अजिबात राहत नाही. त्याच्यानंतर मग मी किचनसुद्धा क्लीन करायला घेतलं म्हणजे गॅस क्लीन करायचा होता. थोडीफार भांडी पडलेली आणि गॅसच्या ज्या शेगड्या आहेत त्यासुद्धा खराब झालेल्या तर त्या पण मला क्लीन करायच्या आहेत. आणि त्या ना अशा निघतच नाही आहे व्यवस्थित. काय प्रोडक्ट वापरावं ना मला हे समजेना. तुम्ही मला नक्की सजेस्ट करा. आणि चला आता गॅस मी क्लीन करून घेते. गुढीपाडव्याची तयारी म्हणू शकताय तुम्ही किंवा गुढीपाडव्यासाठी किचनची साफसफाई असं म्हणू शकताय. घराची साफसफाई तर अशी मी केलेली आहे. करायचं काय असं डोक्यात नव्हतं पण अचानकच मी ही सगळी साफसफाई करत होते म्हणून हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतोय. झालंय सगळं किचन साफ. सगळं अख्खं किचन आज क्लीन केलंय. जे बेसिंगचा पाईप खराब झाला होता ना त्या पाईपमुळे ना माझं अख्खं आज किचन स्वच्छ झाले. गुढीपाडव्यानिमित्त अशी माझी छानशी योगायोगाने का होईना माझी किचन क्लिनिंग झाली आहे. तर छान वाटतंय मस्त वाटते चकाचक किचन असं. तर बघू शकताय तुम्ही मस्तपैकी सगळ्या गोष्टी परत जागेवर ठेवल्या. सगळं क्लीन करून घेतले. एकदम छान वाटते. तर आजचा ब्लॉग मी इथंच थांबवते. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. आणि उद्या गुढीपाडवा आहे. गुढीपाडव्याचा सुद्धा ब्लॉग येईल तुम्हाला बघायला. तर आजचा ब्लॉग हा मी आजच संध्याकाळी पोस्ट करते. आता लगेच एडिटिंग करायला लागणार आहे त्याच्यामुळे बघायला अजिबात विसरू नका.